नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मित्रांनो, जे हॉट सीरीज जे नवीन-नवीन क्वेश्चन आहेत, ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके. जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून. ओके बेटा, चला. हा एक क्वेश्चन आहे आपल्यासाठी पार्ट 1 चा. फाइंड द नेक्स्ट 4 टर्म्स. फाइंड द नेक्स्ट 4 टर्म्स. ओके. ऑफ द सिक्वेन्स. हे आपल्याला सिक्वेन्स दिलाय, त्याच्यातले पुढचे 4 टर्म्स काढायचे. फाइंड द एसएन काढायचे. ओके बेटा. साधा सिंपल क्वेश्चन. बघा फक्त काय नेक्स्ट. आता लेट मी काय करतो टी वन म्हणजे 1/6 बेटा. टी1. टी2 म्हणजे कोण 1/4. टी3 कोण 1/3. ओके. हे माहित आहे आपल्याला. नेक्स्ट याच्यातले पुढचे 4 टर्म्स काढायचे आहेत. म्हणजे आपल्याला काढायचे काय टी3 भेटले, आपल्याला टी4 काढायचे, टी5 काढायचे, टी6 काढायचे आणि टी7. 1 2 3 4 हे पुढचे 4 टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायचे, नंतर एसएन काढायचे. ओके. चला. मग आपल्याला माहितच आहे की टी2 काढण्यासाठी टी2 प्लस टी1 प्लस डी, पण अगोदर मला काय काढावं लागणार आहे, डिफरन्स काढावं लागणार आहे. डिफरन्स म्हणजेच काय, टी2 मायनस टी1 आपल्याकडे डिफरन्स आहे. टी2 कोण आहे 1/4 मायनस टी1 म्हणजे 1/6. ओके. आता डिनॉमिनेटर सेम आहे काय, डिनॉमिनेटर सेम नाहीये, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 1 6, 4 ला 4, 6 चोक 24. तर 6 मधून 4 गेले, 2 उरले बेटा. आणि 24 ला 24 म्हणजे बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे खाली किती आला बेटा 1/12. हे आपला डी आला. डी काय आला 1/12 आला. ओके. डी आला आपलं 1/12. तसं मला आता काढायचे टी4 काढायचे. टी4 काढत असताना इथं काय राहणार आहे टी3 प्लस डी. टी3 प्लस डी. टी3 किती आहे बेटा, टी3 आहे 1/3 आणि डी ची किंमत किती निघाली 1/12. आता डिनॉमिनेटर सेम आहे काय, नाही असंही चालते 1/3 म्हणजे 4 न मल्टिप्लाय केलं तरी बी चालते आपल्याला. छेद समान करून घ्यायचा. याला कितीने गुणावं लागेल मला 4 न. 3 ला कितीने गुणावं लागेल 4 न. प्लस 1/12. 4 1 4, 4 त्रिकम 12 प्लस 1/12. छेद समान झाला. एक छेद घेतल्या, 4 आणि 1 किती बेटा 5. म्हणजे हे निघालं आपलं टी4. काय निघालं टी4. तसंच मला काढायचे बेटा टी5. काय काढायचे टी5. आता टी5 काढत असताना टी4 प्लस डी असते. ओके. टी4 किती निघालं आपलं 5/12 प्लस 1/12. डी किती आलं तर आपलं 1/12. म्हणजे डिनॉमिनेटर कसा आहे इथं सेम आहे, म्हणून इथं 12 घेतल्या, 5 आणि 1 किती बेटा 6. हे झालं टी5. ओके. हे झालं टी5. आता मला काढायचे पुढे काय काढायचे बेटा टी6. टी6 काढत असताना टी5 प्लस टी, टी5 प्लस डी. ओके. त्याला भाग जाते, पण मुद्दाम मी घातला नाही, कारण इथं बघायचं सोपं जाईल. टी5 काय आहे बेटा टी5. टी5 आला आपल्याला 6/12. डी हाय 1/12. डिनॉमिनेटर सेम आहे. इथे जर पण कटवले असल्या तर अजून मग पुन्हा मल्टिप्लिकेशन, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज आहे काय, नाही. म्हणजेच इथं काय आला आता 6 आणि 1 7. हे आलं आपलं टी6. काय आलं टी6. आपल्याला टी4 टी5 टी6 आणि अजून एक राहिलं आपल्याला काढायचंय टी7. आता टी7 टी6 प्लस डी. टी6 किती आहे बेटा 7/12 आणि 1/12. तर 12 चे डिनॉमिनेटर सेम आहे, 7 आणि 1 8. ओके. हे झालं आपलं टी7. म्हणजे याचे पुढचे 4 पद आपल्याला निघाले. ओके. 4 पद निघाले. इथं सिक्वेन्स काय काय निघालं 1/6 1/4 1/3. ओके. सिक्वेन्स इज 1/6 1/4 1 किती 3 1/4 1/4 1/3
नंतर काय आलं आपला सिक्वेन्स 5/12 5 6 7 8 ओके 12 आहे चालते 5/12 6/12 याला असं बी लिहू शकता या 6/12 ला काय लिहू शकता ह्या 6/12 ला 6 एक 6 6 दोन्ही 12 1/2 बी लिहू शकता पुढं ओके नंतर आलं तर 5 6 7 7/12 नंतर आलं तर 8/12 किती झाले का 1 2 3 4 झाले ओके याला असं पण लिहू शकता याला 4 एक 4 4 त्रिकम 12 असं बी लिहू शकता 4 दोन्ही 8 4 एक त्रिकम 12 ओके याला असं पण लिहू शकता इज अँड एपी ओके हे झालं आपलं एपी मग आपल्याला फाइंड आउट काय करायचे बेटा मग फाइंड आउट करायचे की एसएन काढायचे काय काढायचे एसएन एशियन नाव एशियन काढायचे एशियन काढण्यासाठी एशियनचा फॉर्म्युला आहे n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी ओके हा आपला फॉर्म्युला आहे मग आता एन किती टर्म चला एशियन ला एशियन एन ला एन 2n माहित नाही 2 पहिलं पद म्हणजे 1/6 प्लस एन माहित नाही डी म्हणजे 1/12 ओके चलो n/2 एक बे व्यतिरिक्त 6 1/3 प्लस यानं काय करायचं मल्टिप्लाय n/12 मायनस 1/12 ओके तर n/2 1/3 डिनॉमिनेटर कसा आहे बेटा याचा सेम आहे n मायनस 1 ओके तर n/2 याचं काय करू डिनॉमिनेटर सेम करून घेऊ त्याला कितीने गुणावं लागेल मला 4 ने 3 गुणिले 4 प्लस n मायनस 1 हे 12 n/2 4 एक 4 4 त्रिकम 12 प्लस n मायनस 1/12 ओके तर एन बरोबर n/2 जशाला तसं मग आता डिनॉमिनेटर कसा आहे बेटा याचा सेम आहे म्हणजे 4 प्लस n मायनस 1 ओके तर n/2 4 मधून 1 गेला 3 उरलं प्लस n बाय काय आलं 12 ओके एवढं आलं मग पुन्हा याच्यातून कॉमन काय निघाल कॉमन काय निघल काय निघल काय निघल काय निघल काही निघणार नाही जर कॉमन काढल्या तर काढू शकता 1/6 किती निघालं 1/6 म्हणजे ह्याच्यातून कॉमन काय निघणार म्हणजे काय निघालं 1 निघालं इथं 3/2 कॉमन निघालं म्हणजे इथं 3 मल्टिप्लाय काय गरज नाही याला राहू द्या असंच ओके याला एन बरोबर n वरी मल्टिप्लाय 2 न खाली मल्टिप्लाय म्हणजे n 3 प्लस n बाय बेदोनी बेदोनी किती 12 एक 12 12 दोन्ही 24 हे झालं आपलं एन हे झालं आपलं एन कारण एन दिलं का आपल्याला पूर्ण नाही एन तर काढायचे एन काढण्यासाठी n 3 प्लस n बाय 2 ओके ओके या टाईपचं आपल्याला हे क्वेश्चन येणार हे झालं आपलं त्याचं उत्तर ओके बेटा सिंपल पण हे तुम्हाला काय करते इथंच कन्फ्यूज करून टाकते हे काय दिले बापू म्हणून ओके हे असं फाइंड आउट अगोदर त्याच्या टर्म्स काढून घेतले आपण 4 5 6 7 ओके झाल्याच्या नंतर मग एशियन काढायचं होतं मग एशियन आपण एशियनच्या फॉर्म्युला काढून घेतल्या हे झालं एशियन आलं n 3 प्लस n बाय 24 ओके बेटा नेक्स्ट आता हा क्वेश्चन
हा क्वेश्चन आपल्या बुक मधलाच आहे, फक्त नावं चेंज झालेत इथं. ओके, ह्या टाईपचे क्वेश्चन पडू शकते. काय म्हणले? 3,900 विल हॅव टू रुपये इन 12 मंथ इन इन्स्टॉलमेंट such that each installment beginning more than uh, preceding the one by Rs 10 rupees. Then the find the amount of the first अँड लास्ट. म्हणजे आपल्याला पहिल्या महिन्यात आपण अमाउंट किती भरल्या आणि शेवटच्या महिन्यामध्ये अमाउंट किती भरल्या ते काढायचे. म्हणजे नेमकं आपल्याला काय काढायचे, तर आपल्याला नेमकं याच्यात काढायचे की दादा ये काढायचे म्हणजे पहिलं पद आणि टी एन काढायचे शेवटचं पद. ओके, मग आपल्याला दिले काय याच्यात दिले राजा तुला एसएन दिले 3, म्हणजे 12 महिन्याचं किती घातले होतं आपण, किती घेतल्या होत्या रुपये रुपये म्हणजे परत केल्या 3,900. तर कितवी महिना बाबा? 12 महिने, म्हणजे एन किती झालं? 12. डिफरन्स काय आहे? प्रिसिडिंग. हा, आर एस किती आहे बेटा? 10 आहे. किती आहे? 10. डिफरन्स मोर दॅन म्हणले, मोर दॅन म्हणले की प्लस, लेस दॅन म्हणलं असतं तर मायनस आला असतं. ओके, चला मग आता इथं सोडवायचे आपल्याला फॉर्म्युल्याने. ओके, तर एसएन बरोबर, एसएनचा फॉर्म्युला एसएन बरोबर n/2 2a प्लस n-1 इंटू डी. ओके, एसएन किती आहे? 3,900, 3,900 एन 12, एन किती? 12/2. आपल्याला ए काढायचे 12-1 इंटू डी आहे आपलं 10. 3,900 बरोबर याच्या अर्धी झाली 6, हे 2a. 12-1 म्हणजे 11, 11 गुणिले 10. ओके, बरोबर. 6ला इकडे घेऊन या, 0/6 म्हणजे 3,900 भागिले 6, 2a प्लस 110. म्हणजेच 6×6 = 36. किती उरले बेटा? 36 म्हणजे 3, 6×5 = 30 म्हणजे 650. इकडे किती उरले? 650 बरोबर 2a प्लस 110. 110ला इकडे घेऊन या, 150 मायनस 110 बरोबर 2a. तर 0तून 0 गेला, 0 उरला. 5 मधून 1 गेले, किती उरले बेटा? 4 उरले. आणि इथं 540 बरोबर 2a. तर बेदोनी 4, बेसती 14, 270. म्हणजे आपलं हे पहिला जे हप्ता भरले आपण फर्स्ट, म्हणजेच ये इक्वल टू किती आलं? रुपये 270. ओके, 6 पंचे 30. अरे इथं एक येईल ना बाबा, 0 वाढेल ना, 0 वाढेल ना दादा, 0 वाढेल ना, 0 वाढेल ना. एकच मिनिट, 0 वाढेल की बाबा. 6×6 = 36, 6×5 = 30, 650च येते ना दादा. असं का म्हणून केलं? 650. ओके, बरोबर 2a प्लस 110. 650 मायनस 110 बरोबर 2a. तेच होतं की दादा, 0 आणि हे 4, हे 5, 540 बरोबर 2a. बेदोनी 4, बेसती 14, 270. म्हणजे ए बरोबर फर्स्ट टर्म, म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट. ओके, फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आलं दादा? आपलं फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलं 270 रुपये. किती भरलं? 270. आपल्याला काढायचे आता लास्ट इन्स्टॉलमेंट, म्हणजे आपल्याला काय काढावं लागणार आहे? टी एन काढावं लागणार आहे. काय काढावं लागणार आहे? टी एन म्हणजे ए प्लस n-1 इंटू डी. नाऊ लास्ट टर्म काढायची. तर टी एन इक्वल टू म्हणजे किती महिन्यात बाबा? 12. ए म्हणजे किती आहे? ए आलं 270. एन किती आहे? 12-1 इंटू डी किती निघाले? 10 आहे. 270 प्लस 12तून 1 गेला, 11 उरले. 11, 10. तर 270 प्लस 110, हा दोघांची बेरीज 0, 7 आणि 1, 8 आणि 3, 380 रुपये हे आपलं लास्ट इन्स्टॉलमेंट असेल. किती असेल बेटा? 380
रुपये म्हणजे हे लास्ट इन्स्टॉलमेंट असेल 3,900 आपण इयरली रिपे केलं म्हणजे रिपे जर करायचे झाले तर पहिला हप्ता आपल्याला 270 भरावा लागेल आणि शेवटचा हप्ता आपल्याला 380 भरावा लागेल. ओके बेटा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. ओके.